परवा घरातील आवरावर करताना कपाटात एका कोपऱ्यात लहानपणीची तुटलेली पण इतके वर्ष जपून ठेवलेली गोष्ट नजरेस पडली. माझा चहाचा चिनी मातीचा मग, तसा तुटलेला पण आठवणींनी पूर्ण भरलेला. म्हटलं चला का नाही यालाही निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जावं. आणि पाहता पाहता ज्यूसचे बॉटल्स, एरवी तेरवी दांडा तुटलेले चहाचे कप, पाण्याचा यूज अँड थ्रो असणाऱ्या बॉटल्स, असे एक एक न वापरात येणाऱ्या वस्तू नजरेस पडू लागल्या. मग सर्वांना एकत्र करून म्हटलं चला ओसाड पडलेला गॅलरीचा एक कॉर्नर हिरवळीने सजवूयात. कुठेतरी वाचलेली एक ओळ त्या क्षणी पटकन डोक्यात येऊन गेली की प्लांट लेस प्लास्टिक, प्लांट मोर ट्रीज अँड इफ पॉसिबल रिसायकल एव्हरीथिंग. कुठेतरी हे तुटलेले कप, पाण्याच्या बाटल्या आणि ज्यूसचे वापरलेले पण आता यूज अँड थ्रो असलेले बॉटल्स, ह्या सगळ्या काही ह्या हिरवळींनी मी भरवून टाकलं. आणि तीच ओसाड पडलेली गॅलरी आता पुन्हा हिरवळीने सजली गेलेली आहे. तर अशाच प्रकारे घरामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आपण वापरत नाही, पण त्याच्यामध्ये एक छोटंसं रोपटं लावून आपल्या कुठल्याही एका कोपऱ्यात जर आपण ते ठेवलं तर त्याचं रिसायकल होऊन ती जागा देखील सुशोभित होईल आणि थोडासा हातभार ह्या निसर्गाला देखील लागेल.